वीरेंद्र तावडेला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर केलेला आहे। कालच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पहिली अटक झाली होती वीरेंद्र तावडेची। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय झालं कोर्टात? विलास, अगदी काही वेळापूर्वी सीबीआयचं पथक वीरेंद्र तावडेला घेऊन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामध्ये पोहोचलेलं आहे। न्यायाधीशांसमोर वीरेंद्र तावडेला हजर करण्यात आलेला आहे आणि सीबीआयचे वकील त्यांची बाजू मांडत आहे। वीरेंद्र तावडेचा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमध्ये कशा प्रकारचा सहभाग आहे हे सीबीआयच्या वकिलांकडून सांगितलं जात आहे। दुसऱ्या बाजूला वीरेंद्र तावडेच्या बचावासाठी सनातनच्या वकिलांची फौज देखील न्यायालयामध्ये हजर आहे। वीरेंद्र तावडे आता काही वेळापूर्वीच न्यायालयामध्ये त्याला आणण्यात आलं, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला विचारलं की सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून काही त्रास झाला का किंवा काही मारहाण झाली का। सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 2 झापड मारल्याची तक्रार त्यांनी न्यायाधीशांकडे केलेली आहे। त्याची नोंद घेत न्यायाधीशांनी पुढच्या कारवाईला सुरुवात केलेली आहे। सीबीआयचे वकील आता म्हणणं मांडत आहेत। सीबीआयच्या अधिकाऱ्यांना काल प्रत्यक्षदर्शनी जो पुरावा मिळाला गेल्या काही दिवसांपासून जी चौकशी सुरू होती त्यामधून तो हा होता की वीरेंद्र तावडे आणि सनातनचा जो साधक 2009 पासून फरार आहे सारंग अकोलकर हे एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यामध्ये ईमेल वरून संपर्क होता असं सीबीआयला आढळलं आणि त्या आधारे सीबीआयने ही अटक केलेली आहे। आता सीबीआयचे वकील न्यायालयामध्ये नक्की काय माहिती देतात, आणखी वेगळी काही माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विलास, धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तब्बल 3.5 वर्षानंतर पहिली अटक काल झाली। काल सनातन संस्थेशी संलग्नित असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अटकेत घेतलं आणि त्यामुळे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा जो संशय होता तो आणखी गडद झालाय। गेल्या आठवड्यात सीबीआयनं सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्या घरावर छापे टाकले। तेव्हापासून वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू होती। वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर ईमेलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं या चौकशीत समोर आलं आणि त्यानंतर वीरेंद्र तावडेला काल सीबीआयनं अटक केली।